नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी कॉम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर घेऊन आले डबल धमाका ऑफर। कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त आणि फक्त 999 मध्ये। आधार पे उधार ऑफर। बजाज फायनान्सच्या सुविधेसह 0% व्याज दरामध्ये ई बाईक वरती LED टीव्ही फ्री, मोबाईल खरेदीवरती होम थिएटर फ्री, LED टीव्ही वरती सोफा सेट फ्री, कोणत्याही फर्निचर वरती गॅस शेगडी फ्री, वॉशिंग मशीन आटा चक्कीवरती मिक्सर फ्री। एक्सचेंज ऑफर मध्ये जुनी बाईक घेऊन या, नवीन बाईक घेऊन जा। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। तासगाव येथील काही कोल्ड स्टोरेज मालक आणि काही बेदाणा व्यापारी चीनचा बेदाणा अफगाणिस्तान मार्गे तासगाव येथे आणून तो भारतीय म्हणून विकत आहे। हे बेदाण्याचे दर पाडण्याचे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी बेदाणा आयात करून भारतीय पॅकिंग मध्ये विक्री करणाऱ्या राधेय कोल्ड स्टोरेजवर येत्या सोमवार दिनांक 5 जानेवारी रोजी राधिका आणि बटेजा कोल्ड स्टोरेजवर मोर्चा काढण्याचा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला। या मोर्चात द्राक्ष बागायतदार संघासह जे सहभागी होतील त्या सर्वांना सहभागी करून घेतले जाईल असे सांगून खराडे म्हणाले की जिल्ह्यात सुमारे 1.5 लाख एकरवरती द्राक्ष शेती केली जाते। मात्र अवकाळी पाऊस, दरातील चढउतार, वाढलेले कीटकनाशकाचे दर, वाढलेली मजुरी, खते आणि वाढीव वीज बिल यामुळे मोठ्या प्रमाणात द्राक्ष शेती काढून टाकली जात आहे। ग्लोबल वॉर्मिंगचा मोठा फटका द्राक्ष शेतीला बसत आहे। त्यामुळे गतवर्षी आणि यंदा 50 ते 70% बागांना फळच आले नाही। थोड्याफार द्राक्ष बागांना चांगला माल आहे, त्यांना चांगला दर मिळतोय। तर मिरज, कवठे महांकाळ, जत, विजापूर आणि सोलापूरच्या काही भागात मोठ्या प्रमाणात बेदाणा तयार केला जातो। या बेदाण्याला यंदा 350 ते 450 रुपये भाव आहे। त्यामुळे बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळत आहे। मात्र तासगाव आणि सांगली जिल्ह्यातील काही व्यापाऱ्यांनी सुमारे 100 कंटेनर म्हणजे सुमारे 2000 टन चीनचा बेदाणा अफगाणिस्तान मार्गे भारतात आयात केला। चीनचा बेदाणा 150 ते 200 रुपये किलोने मिळतो। तो थेट भारतात आणला तर त्यावर 100% आयात कर आकारला जातो। मात्र अफगाणिस्तान मार्गे आणला तर आयात कर लागत नाही। तो बेदाणा आयात करून भारतीय बॉक्समध्ये भरून तो भारतीय म्हणूनच विकण्याचे प्रकार सुरू आहे। याचा पर्दाफाश द्राक्ष बागायतदार संघाच्या संचालकांनी केला। त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला। त्यामुळे ज्या कोल्ड स्टोरेजमध्ये हा माल सापडला त्या राधिका आणि बटेजा कोल्ड स्टोरेजवर सोमवारी 11 वाजता हा मोर्चा काढण्यात येणार आहे। मोर्चाला वसंतदादा कॉलेज पासून प्रारंभ करून हा मोर्चा मणेराजुरी रोडवरील स्टोरेजवर जाईल। संबंधित व्यापाऱ्याचा परवाना रद्द करावा, त्यांचा GST नंबर रद्द करावा, त्यांना बेदाणा व्यापारी असोसिएशन मधून काढून टाकावे आदी मागण्या असणार आहेत। खराडे म्हणाले याशिवाय बेदाणा बॉक्सचे निम्मे पैसे शेतकऱ्यांना द्यावेत, 21 दिवसातच पेमेंट करावे, सौद्यावेळी 500 ग्रॅमची तूट धरावी। बेदाण्याचा शालेय पोषण आहारात समावेश करण्याचा निर्णय झाला आहे, मात्र त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही, ती ताबडतोब करावी याही मागण्या असणार आहेत। या मागण्याचे निवेदन तहसीलदार आणि बाजार समितीला दिले जाणार आहे। चीनचा हलक्या क्वालिटीचा कमी दर्जाचा बेदाणा अफगाणिस्तान मार्गे आयात कर चुकवून सांगली आणि तासगावमध्ये काही कोल्ड स्टोरेज चालक आणि काही बेदाणा व्यापारी आणतायत आणि त्याचा पर्दाफाश नुकताच करण्यात आलेला आहे। त्यामुळं येत्या सोमवार दिनांक 5 जानेवारी रोजी राधिका कोल्ड स्टोरेज आणि बटेजा कोल्ड स्टोरेजवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं भव्य असं मोर्चा काढण्यात येणार आहे। हा मोर्चा वसंतदादा कॉलेज तासगाव येथून सुरुवात होईल आणि या मोर्चामध्ये द्राक्ष बागायतदार संघासह सर्वांनाच आम्ही सहभागी करून घेणार आहोत। या संबंधित तस्करी करणाऱ्या व्यापाराचा परवाना रद्द करावा, त्यांचा GST नंबर रद्द करावा आणि त्यांना बेदाणा व्यापारी असोसिएशन म्हणून काढून टाकावे, या प्रमुख मागण्या असतील। त्याचबरोबर बेदाणा बॉक्सचे निम्मे पैसे शेतकऱ्यांना द्यावेत, बेदाण्याचं पेमेंट 21 दिवसातच द्यावे, बेदाण्याचा शालेय पोषण आहारात समावेश करण्यात आलेला आहे, मात्र त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही, ती तात्काळ करावी, या प्रमुख मागण्यांसह हा मोर्चा काढण्यात येणार आहे। तरी सांगली जिल्ह्यातल्या सर्वच बेदाणा उत्पादक, त्याचबरोबर सोलापूर आणि विजापूर जिल्ह्यातल्या सर्व बेदाणा उत्पादकांना माझं आव्हान आहे की बेदाण्याचं दर पाडण्याचं हे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी या व्यापाऱ्यांना ठेचण्याची गरज आहे आणि ते ठेचायचं असेल तर हा मोर्चा यशस्वी झाला पाहिजे। त्यामुळेच हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी मोठ्या ताकदीनं या मोर्चात येत्या सोमवारी 5 जानेवारी रोजी वसंतदादा कॉलेजजवळ उपस्थित राहावे, अशा पद्धतीचं आव्हान मी या निमित्तानं करीत आहे।